मला वाटतं भरपूर आहेत. लागोपाठ 3 चौकार रुपये 5,000, लागोपाठ 3 विकेट्स रुपये 5,000 पीटर गुरिनो यांच्याकडून लागलेले आहेत. आणि पहिला जर चेंडू टार्गेट आहे. तुमचं चांगलाच 80 च्या वरती क्षेत्ररक्षण करतोय. असेल तर रुपये 1,000. तर एक चेंडू एक धाव. चांगलाचा फटका आहे तिकडे. बॅटची कडा लागून जातोय. चेंडू एष्टी रक्षाकडे चांगला बॅकअप करतोय. चेंडू जातोय निर्धाव. 2 चेंडू 1 धावा. चांगलाचा फटका आहे तिकडे. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू जातोय. 3 चेंडू आणि धावा झाल्या फक्त 1. बघूया चौथा चेंडू आहे. चांगला फटका आहे तिकडे. चांगलाचा क्षेत्ररक्षण करतोय ब्रुनो आपल्या संघासाठी. फक्त एकच धाव. या 1 धाव संख्येने संघ बसतोय 2 या धाव संख्येवर. चेंडू टाकून झाले तो उर्वरित 4. आता 5वा चेंडू. चांगला फटका आहे तिकडे परंतु जेसन काय चेंडूला रोखू शकत नाही. चौकार जातोय. चौकाराच्या सहाय्याने संघ बसतोय तब्बल 6 या धाव संख्येवर. शेवटचा 5 चेंडू आणि धावा झाल्या फक्त 6. फक्त एकच धाव. या 1 धाव संख्येने संघ बसतोय 7 या धाव संख्येवर. 1 षटकानंतर धावा होत आहेत तब्बल 7. आता बघूया दुसरं षटक कोण गोलंदाज घेऊन येतोय रायझिंग स्टार तारोडी या संघाकडून. आता बघूया कुठला गोलंदाज आहे. तर दुसरा गोलंदाज आहे डेनिस. तर तो स्ट्राइक वर असतील फलंदाज तो म्हणजे रणजित. चांगलाचा फटका आहे तिकडे. बघूया गच्चा क्षेत्ररक्षण होतोय काय. नाही फक्त एकच धाव. या 1 धाव संख्येने संघ बसतोय 8 या धाव संख्येवर. तर आता बघूया स्ट्राइक वर असतील तो म्हणजे अमित. त्याच्या समोर गोलंदाज असेल तो म्हणजे डेनिस. चांगला चेंडू आहे परंतु एकच धाव. जर पडद्याच्या वरून जर आपला चेंडू गेला तर फक्त एकच धाव मिळेल तुम्हाला लक्षात ठेवा. या 1 धाव संख्येने संघ बसतोय 9 या धाव संख्येवर. चेंडू टाकून झाले तर उर्वरित 2. आता तिसरा चेंडू टाकतोय गोलंदाज डेनिस. त्याच्या समोर फलंदाज असेल तो म्हणजे अमित. चांगला फटका आहे तिकडे आणि गच्चा क्षेत्ररक्षण होत आहे. पंचांनी सांगायचं आहे कार्पेट शॉट. चौकार जातोय. या चौकाराच्या सहाय्याने संघ बसतोय तब्बल 13 या धाव संख्येवर. तर आता बघूया चौथा चेंडू. तर चौथा चेंडू आहे आणि फलंदाज डायरेक्ट पडद्यावरून आहे. बाद आहे फलंदाज. अमित फलंदाज बाद होतोय. आता अमित यांची जागा भरून काढण्यासाठी फिरोज जातोय. ओके थँक्यू. लक्षात ठेवा रायझिंग स्टार तारोडी जे पण गोलंदाज आहेत त्यांनी लक्षात ठेवा जर तुम्ही ओव्हरमध्ये फक्त 6 धावा दिल्या तर 1000 रुपये देणार. पीटर नुनिस या ओव्हरीला तर षटकार मारला तर सेडन नुनिस 1000 रुपये. तर धावा झाल्या त्या अजूनपर्यंत धाव फलकावर धावा झाल्या 14. 1 गडी बाद होतोय अमित यांच्या स्वरूपात. शेवटचा चेंडू आहे डेनिस यांचा. तर बघूया चांगल्या पद्धतीचा चेंडू आहे. दोन्ही क्षेत्ररक्षकाच्या गॅप मधून जातोय आणि चौकार जातोय. या चौकाराच्या सहाय्याने संघ बसतोय. बघूया तब्बल 18 या धाव संख्येवर. 2 षटकानंतर धावा होतो त्या 18. गडी बाद होतो 1 अमित यांच्या स्वरूपात. आता बघूया तिसरा गोलंदाज. तिसरं षटक घेऊन कोण येतोय गोलंदाज. या तिसरा षटक घेऊन येतोय ब्रुनो. आपल्या कोट्यातील पहिला आणि आपल्या संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय ब्रुनो. या पुढचं समालोचन धावतं समालोचन करणारे माझे परमप्रिय मित्र डेव्हिड नुनिस. ब्रुनो आलेला आहे मला तिसरं षटक घेऊन. त्याच्या खोट्यातील मला पहिलं षटक असेल. सुरेख गोलंदाज आहे आणि तारोडी गावातील एक अनुभवी आणि मला वाटतं सर्वात जास्त विकेट्स घेतलेला असा गोलंदाज असेल. भरपूर वर्षाचा अनुभव आहे.
आपल्या बिझी शेड्यूल मधून सुद्धा तो एक अजूनपर्यंत क्रिकेट खेळत आहे. स्ट्राईकवर आहे फिरोज. बघूया कशा प्रकारे फेस करतो ब्रुनो यांना. राईट अँड राऊंड द विकेट मारतो ब्रुनो. सुरेख फटका, अतिशय चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला फटका. गॅप मध्ये डेरिक आणि युल याच्यामधून गेलेला आणि चौकार. या 4 धावसंख्येने संघ पोहोचलेला आहे तो 22 धावसंख्येवर. पहिल्याच चेंडूवर ब्रुनो यांना चौकार बसून नक्कीच थोडंसं दडपण त्यांच्यावर आलेलं असेल. आपल्याकडे दुसरा चेंडू करून ब्रुनो टू फिरोज. सुरेख फटका. जेवढे मार्क्स द्यावे तेवढे कमीच, जेवढे मार्क्स द्यावे तेवढेच कमी फिरोज यांना आहेत. अतिशय सुरेख फलंदाजी करताना दिसत. 2 चेंडू मध्ये 2 चौकार. जर का एक चौकार मारला फिरोज यांनी तर त्यांना नक्कीच पारितोषिक भेटणार आहे. बघूया या चेंडूवर काय होते. आणि बॅड लक, नाहीतर फिरोज यांना मला वाटतं ₹1000 पारितोषिक होतं. लागोपाठ 3 चौकार ₹1000, लागोपाठ 3 विकेट्स ₹1000, लागोपाठ 3 षटकार ₹5000. पीटर गुडिनो यांच्याकडून पारितोषिक आहे. जर का तुम्ही धावसंख्या 80च्या अबोव केली तर ₹1000 जेविओ अल्मेडा यांच्याकडून आहेत. धावटीची संधी आणि मला वाटतं फलंदाज बाद. षटकानंतर धावा होत्या तब्बल 30 धावा आणि गडी बाद होते ते 2. आता बघूया चौथं षटक घेऊन होतंय डेनिस. आपल्या कोट्यातील दुसरं आणि आपल्या संघासाठी चौथं षटक घेऊन येतोय डेनिस. तर धावा झाल्या ते अजूनपर्यंत 30. तर स्ट्राईकवर असलेला फलंदाज तो म्हणजे प्रथमेश. राईटम राऊंड विकेट मारा करतोय गोलंदाज डेनिस. समोर असेल प्रथमेश. चांगला फटका आहे तिकडे, फक्त सन्मान देतोय. फक्त एकच धाव. या 1 धाव संख्येने संघ पोहोचतोय. बघूया 31 या धाव संख्येवर. चांगला फटका आहे तिकडे, फक्त एकच धाव. धावा झाल्या त्या 32. तिसरा चेंडू आहे. यष्टीरक्षकाने चूक केलेली आहे. बॅटरची कट लागली होती परंतु काय झेल पकडला नाहीये. चेंडू टाकून झालेले 3. चांगला असा चेंडू आहे परंतु अवांतर धाव. या अवांतर धाव संख्येने संघ पोहोचतोय 33 या धाव संख्येवर. पुन्हा एकदा चांगला फटका आहे तिकडे, चांगलं क्षेत्ररक्षण करतोय मॅकडॉन आपल्या संघासाठी. फक्त एकच धाव. या 1 धाव संख्येने संघ पोहोचतोय 34 या धाव संख्येवर. चेंडू टाकून झालेला उर्वरित 4. आता 5वा चेंडूवर फलंदाज बाद होतोय फिरोज.
त्याच्यावरून फिरोज यांची जागा वरून काढण्यासाठी तर धावा झाल्या त्या 34. शेवटचा चेंडू आहे चांगलासा आणि गचाट क्षेत्ररक्षण होतं आणि चौकार जातोय. धावा झाल्या त्या 38. तर याच्या पुढचं समालोचन 4 धाव मला वाटतं 4 षटकानंतर संघाची धाव झाली 38. एक मला वाटतं गचाड क्षेत्ररक्षण म्हणजे इष्टरक्षक डेरिक यांच्याकडून आता झाला आणि 4 धावा मला वाटतं गेलेल्या होत्या तिकडे. 4 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली 38. लॉस ऑफ 3 विकेट्स. बघूया शेवटचं षटक कोण घेऊन येतोय. नक्कीच मला वाटतं ॲलिस्टर किंवा वॅन्डम. स्टॉप करू शकतो असा हा गोलंदाज आहे. अतिशय युवा असा गोलंदाज जेसन वॅन्डम. ॲलिस्टर स्ट्राइकवर आहे प्रथमेश. नॉन स्ट्राइकला आहे डेन्झिल. गोलंदाज आहे तो ॲलिस्टर. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी होते ॲलिस्टर मार्फत. राईट अँड राऊंड द विकेट मारा करतो प्रथमेश याच्यासाठी. 4 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे ती 38. लॉस ऑफ 3 विकेट्स. पहिला चेंडू नो चेंडू आणि चांगलं क्षेत्ररक्षण डेरिक मार्फत. फक्त एक धाव 1+1 अशा 2 धावा भेटतील. आता मात्र धावसंख्या झाली ती 40. शेवटचे 6 चेंडू बाकी आहेत. बघूया कशा प्रकारे फेस करेल तो डेन्झिल. सुरेख फटका मारलेला आणि एक ते गचाड क्षेत्ररक्षण. चेंडू मला वाटतं स्विंग झाला थोडासा आणि आउटफील्ड मधून आणि 4 धावा. 44 धावसंख्या झालेल्या आहे. शेवटचे 5 चेंडू बाकी आहेत. बघूया डेन्झिल कशा प्रकारे फलंदाजी करतोय. दुसरा चेंडू घेऊन ॲलिस्टर. डेन्झिल याच्यासाठी राईट अँड राऊंड द विकेट गोलंदाजी करताना दिसतोय तो. आता मात्र सुरेख चेंडू झेल आहे. वॅन्डम आहेत आणि बाद. सुरेख चेंडू निर्धाव होतं. काहीही समजलं नाही प्रथमेश यांना. पुढचा चेंडू घेऊन ॲलिस्टर. प्रथमेश याच्यासाठी बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय. सुरेख चेंडू काही समजला नाही. लेग बायच्या स्वरूपात प्रथमेश यांना 1 धावसंख्या भेटते आणि या 1 धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या झालेली आहे ती 45. लॉस ऑफ 4 विकेट्स. पुन्हा एकदा ॲलिस्टर. चांगला फटका परंतु एक सुरेख क्षेत्ररक्षण होते ते डेरिक मार्फत. धावचित येस धावचित झालेला आहे फलंदाज हितेश. पुन्हा एकदा ॲलिस्टर. प्रथमेश याच्यासाठी गोलंदाजी आता मला तो करेल. सुरेख गोलंदाजी परंतु उजव्या एसटीच्या मला वाटतं हलकासा बाहेर जातो चेंडू आणि पंच सत्यम यांनी मला वाटतं वाईट दिलेला आहे. 46 धावसंख्या झालेली आहे. बघूया किती धावेचं आव्हान तारोडी संघासमोर राहणार आहे. धावचीची संधी आणि बाद. प्रथमेश हा बाद. वाटतं 46 धावा पूर्ण करून 5 फलंदाज तिकडे बाद झाले आहेत. मला वाटतं 47 धावेचं आव्हान तारोडी संघासमोर असणार आहे. Bounce with it, girl. Dance with it, girl. Get with it, girl. Bang bang. Come on, turn the radio on. It's Friday night and I won't be long.
ब्रुनो. दोन्ही फलंदाज अतिशय घातक असे फलंदाज आहेत. मला वाटतं सामना संपवू शकतात असे फलंदाज आहेत. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी होते फलंदाजामार्फत. खेळपट्टी जर का तुम्ही जर विश्लेषण केलं तर थोडीशी मला वाटतं मोठी खेळपट्टी इकडे बनवलेली आहे ती. चेंडू पुरवायचा आहे आयोजकाने. ह्या ज्या टी शर्ट्स आहेत तुम्ही बघत असाल सर्व कलरफुल अशा टी शर्ट आहेत सर्व खेळाडू आणि सर्व आयोजकांच्या अंगावर. त्या टी शर्ट्स जोशवा जैन पीटर अंगलचे नातू ह्यांनी स्पॉन्सर केलेले आहेत. तरी सुद्धा स्ट्राइक वर आहे ब्रुनो. नाव स्ट्राइकला आहे तो ॲलिस्टर. बघूया कशा प्रकारची फलंदाजी होते फलंदाजामार्फत. नक्कीच दोन्ही फलंदाज सामना संपवू देतील याच आशेने ते गेले असतील. तरी सुद्धा धावगीचा संघ सुद्धा कमी नसणार आहे. फिरोज सारखा अनुभवी गोलंदाज त्या संघामध्ये आहे. बघूया कशा प्रकारची गोलंदाजी होते फिरोज मार्फत. वाटतं क्षेत्ररक्षणाची आखणी जणू जवळ झालेलीच आहे. सामन्याला सुरुवात होत आहे. फिरोज लेफ्ट हँड गोलंदाज दिसत आहे. लेफ्ट हँड गोलंदाज आहे. बघूया कशा प्रकारे गोलंदाजी करील तो ब्रुनो यांना. काहीसा पंचांबरोबर पहिला चेंडू सुरेख चेंडू अतिशय सुरेख पद्धतीने खेळून काढलेला आहे आणि चौकार. 3 चौकार जर का ब्रुनो याने कंटिन्यू म्हणजे लागोपाठ मारले तर 2000 रुपये पीटर नुनीस यांच्याकडून पारितोषिक त्यांना लागलेलं आहे. 1 चौकार त्यांचा झालेला आहे. 2 चौकार बघूया मारतात की नाहीत. आणि नाही 2 चेंडू 5 धावा आणि बिनगडी बाद. आता मात्र स्ट्राइकवर आला ॲलिस्टर. अतिशय युवा आणि घातक असा फलंदाज. एक जबरदस्त रिव्ह्यू स्वीप मारलेली होती परंतु एक क्षेत्ररक्षण होते क्षेत्ररक्षकामार्फत. निर्धाव जातोय चेंडू. 3 चेंडू 5 धावा. एकदा फिरोज आपल्या षटकारातील पुढचा चेंडू घेऊन. आता मला धावजीची संधी आहे आणि नाही ॲलिस्टर आपले सुखरूप घरात. यष्टीरक्षक मला वाटतं चपळ नव्हते. संघाई धावसंख्या झालेली आहे ती 6. लॉस ऑफ 0 विकेट. पुन्हा एकदा स्ट्राइकवर आलाय ब्रुनो. बघूया फिरोज यांना कशा प्रकारे तो फेस करतोय. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न परंतु अयशस्वी ठरलेले आहेत. पहिल्या षटकातील मला वाटतं आता शेवटचा चेंडू असेल. येस पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू फिरोज यांच्या षटकातील शेवटचा चेंडू आहे. बघूया कशा प्रकारे फेस करतो ब्रुनो. धावसंख्या आहे ती फक्त 6. फुलटॉस चेंडू आणि 1 धाव. लिटिल बिट बॅड लक. थोडंसं बॅड लक म्हणावे लागेल. फक्त 1 धाव भेटेल. पहिल्या षटकाच्या समाधीने संघाची धावसंख्या झाली ती 7. आता 4 चेंडूमध्ये 40 धावेची गरज. दिग्रस दिग्रस तर 1 षटकानंतर थँक्यू डीजे धन्यवाद. तर 1 षटकानंतर धावा होत्या तब्बल 7 धावा. जर रायझिंग स्टार तारोडी हा संघ जिंकला तर पीटर नुनीस यांच्याकडून 3000 रुपये. चांगला थ्रो आहे तिकडे बघूया. तर 2 धावा पळून काढलेल्या आहेत. या 2 धावसंख्येने संघ बसतोय 9 या धावसंख्येवर. तर गोलंदाज आहे तो उमेश आणि फलंदाज बाद होतोय. ॲलिस्टर. सुरेख आव्हान लागलेलं आहे. आव्हान जे आहे ते तारोडी संघासाठी आहे. तारोडी संघाने थोडंसं लक्ष द्यायचं आहे. जर का तारोडीचा संघ हा सामना जिंकला तर रुपये 3000 रुपये पीटर नुनीस यांच्याकडून त्यांना पारितोषिक भेटणार आहे. तारोडीचा संघ फक्त सामना जर का जिंकला
तर ₹3000चं पारितोषिक त्यांना पीटर नुनिस यांच्याकडून आहे. लागोपाठ 3 चौकार पीटर नुनिस ₹2000, लागोपाठ 4 चौकार जोवियो अल्मेडा रुपये. आणि इकडे आत्महत्या होते ब्रुनो यांच्याकडून. तीन चेंडू टाकून झालेले आहेत. उर्वरित 9 धावा आणि गडी बाद होते ते 2. चांगला फटका आहे तिकडे. चांगला क्षेत्ररक्षण करतोय हितेश. निर्धाव चेंडू. डिक्लेअर फक्त एकच धाव. या एक धाव संख्येने संघ बसतोय 10 या धाव संख्येवर. शेवटचा चेंडू आहे दुसऱ्या षटकातील. बघूया स्ट्रायकवर असेल जेसन. चांगला फटका आहे तिकडे. चौकार जातोय. या चौकाराच्या साहाय्याने संघ बसतोय तब्बल 14 या धाव संख्येवर. तर 2 षटक संपतात आणि धावा होतात ते 14 आणि गडी बाद होत आहे ते 2 ॲलिस्टर आणि ब्रुनो. तर आता तिसरा षटक घेऊन कोण गोलंदाज येतोय? 18 चेंडू आणि 33 धावेची गरज. 18 चेंडू आणि 33 धावेची गरज. डेरिक सारखा अनुभवी फलंदाज स्ट्राईकवर आहे तर युवा असा जेसन नाव स्ट्राईकवर आहे. राज आलेला आहे गोलंदाज. राईट हँड राऊंड द विकेट मारा करतो डेरिक यांच्यासाठी. बघूया कशा प्रकारची गोलंदाजी राज यांच्या मार्फत. बॅटची कडा लागलेली आहे मला वाटतं त्याच कारणाने पंच सत्यम आणि वाईड करणारे चेंडू. सुरेख गोलंदाजी होते धावकी संघाकडून अशी अपेक्षा मला वाटतं केली नव्हती. इथे ₹1000 डोनेशन मला वाटतं आलेलं आहे इकडे. पुन्हा एकदा राज आपल्या षटकात पुढे चेंडू घेऊन परंतु आता मात्र उजव्याच्या बऱ्याच बाहेर वाईट दिलेला आहे पंच सत्यम यांनी. थोडस दडपण खाली गोलंदाजी करताना दिसतो राज. खेळपट्टी थोडीशी मोठी वाटत असेल त्यांना. पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू वाईड. अवांत धाव. 16 धावसंख्या झालेल्या आहे आणि अजूनपर्यंत 31 धावेची गरज. पुन्हा एकदा राज आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन. मूर्ती लहान पण एक कीर्ती नक्कीच ते आज महान करण्याचा प्रयत्न करतील. डेरिक यांच्या खांद्यावर खूप मोठा भार असणार आहे कारण ब्रुनो सुद्धा बाद झालेले आहेत. तर त्यांना त्या सर्व कॅल्क्युलेशन्स आणि मॅनेजमेंट करून त्यांना बॅटिंग करावी लागणार आहे. धावजीची संधी आहे आणि नाही हुकलेलं आहे. एक जबरदस्त क्षेत्ररक्षण झालं डेन्झिल यांच्याकडून. आता मात्र युवा फलंदाज जेसन पुन्हा एकदा स्ट्राईकवर आला आहे. जेसन मला वाटतं फक्त एक चेंडू अजूनपर्यंत फेस केला आणि 4 धावा कुठलेल्या आहेत म्हणजे 400चा स्ट्राईक त्यांचा आहे. बघूया कशा प्रकारे राज याला फेस करेल तो जेसन. राज राईट हँड राऊंड द विकेट मारा करतोय. स्ट्राईकवर आलेला युवा फलंदाज जेसन. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय तो जेसन. जबरदस्त रंगतदार आणि चुरशीचा सामना आपल्याला बघायला भेटतो तारडी वर्सेस धावगी यांच्यामध्ये. आणि थोडस बॅड लक म्हणावं लागेल जेसन यांचं. फक्त एक धाव. या एक धावसंख्येने संघ पोहोचलेला आहे तो 18 धावसंख्येवर. अजूनपर्यंत 29 धावेची गरज आणि चेंडू बाकी आहेत ते फक्त 15. पुन्हा एकदा राज आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन स्ट्राईकवर आहे जेसन. बघूया कशा प्रकारे फेस करेल तो जेसन. आता मात्र सुरेख क्षेत्ररक्षण डेन्झिल मार्फत 3 धावा. सॉरी प्रणय यांच्याकडून क्षेत्ररक्षण झालेलं आहे. सुरेख क्षेत्ररक्षण 3 धावा त्यांनी त्यांच्या संघासाठी वाचवलेल्या आहेत. एक जबरदस्त चेअरअप मिळत आहे तो धावगी आणि तारोडी संघाला. एक चुरशीचा सामना होताना दिसतोय. पुन्हा एकदा राज आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन आता मात्र स्ट्राईकवर आलेला आहे तो डेरिक. बघूया कशा प्रकारे फेस करेल तो डेरिक. राईट हँड राऊंड द विकेट मारा करतोय तो राज. आता मात्र उजव्या एसटीच्या बाहेर चेंडू वाईड दिलेला आहे पंच सत्यम यांनी. खेळपट्टी थोडीशी मोठी असल्या कारण मला वाटतं गोलंदाज थोडेसे टांगताना दिसत आहेत. पुन्हा एकदा राज आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन बघूया कशा प्रकारे फेस करेल तो डेरिक. आणि ते
क्षेत्ररक्षण झालेलं आहे. फक्त एक धाव. तिसऱ्या षटकातील मला वाटतं शेवटचा चेंडू. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. स्ट्राईकवर आहे जेसन. मागील षटकाच्या शेवटचा चेंडू जेसनने चौकार मारलेला होता. बघूया या षटकातील शेवटचा चेंडू जेसन काय करतोय. स्ट्राईकवर आहे युवा जेसन. तरडे गोवातील एक उभळता तारा असं आपण बोलू शकतो. अँड झेल नाही. या एक धावसंख्येने संघ पोहोचलेला आहे तो 22 धावसंख्येवर. 22 लॉस ऑफ 2 विकेट्स. 12 चेंडू आणि 25 धावा. 12 चेंडू आणि 25 धावा. 12.50 अशा सरासरी दोन्ही षटकामध्ये ठेवावी लागणार आहे. जर का सामना तारोडी संघाला जिंकणार आहे. तारोडी संघाला आव्हान आहे. जर का तुम्ही सामना जिंकले तर रुपये 2000 रुपये 3000 रुपये पीटर नुनिस यांच्याकडून तुम्हाला भेटणार आहेत. म्हणजे जवळजवळ तुमची एंट्री फी कन्फर्म होणार आहे. तर आता 12 चेंडू आणि तब्बल 25 धावांची गरज आहे. गोलंदाज आहे उमेश. चांगला फटका आहे तिकडे, पण तिकडे प्रणय आहे तिकडे क्षेत्ररक्षक. फक्त एकच धाव. या एक धावसंख्येने संघ पोहोचतोय 23 या धावसंख्येवर. आता 11 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. चांगला फटका आहे तिकडे. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. तसाच क्षेत्ररक्षण करतोय प्रणय याने कम से कम 10 किंवा 12 धावा असंच वाचवलेल्या आहेत आपल्या संघासाठी. तर धावा झाल्या अजूनपर्यंत 24. 3 चेंडू आणि 2 आणि चौकार जातोय. या चौकाराच्या सहाय्याने संघ पोहोचतोय 28 या धावसंख्येवर. 3 चेंडू आणि 3 षटक आणि 3 चेंडू फेकून झालेले आहेत. 3 चेंडू अजूनपर्यंत बाकी आहेत. चांगला असा फटका आहे तिकडे. चांगलं क्षेत्ररक्षण करतोय फिरोज आपल्या संघासाठी. 3 धावा रोखून ठेवलेल्या आहेत. फक्त एकच धाव. धावा झाले तर 29. चांगला फटका आहे तिकडे. पंचांनी सांगायचं आहे चौकार. हा खणखणीत चौकार येतोय. या चौकाराच्या सहाय्याने संघ पोहोचतोय 33 या धावसंख्येवर. आता तब्बल 7 चेंडू आणि 14 धावांची गरज. 7 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. बघूया शेवटच्या चेंडू काय होत. एक जबरदस्त रंगतदार आणि चुरशीचा सामना आलेला आहे. एक जबरदस्त रंगतदार आणि एक चुरशीचा सामना. पंचांनी सांगायचं आता. पंच मला वाटतं डिसिजन घेताना दिसत आहेत. काहीसं मला वाटतं तालमेल थोडस कॉन्सन्ट्रेट झालेलं नाही. आता 6 चेंडू लागोपाठ 3 चौकार जर का जेसन यांनी मारले तर ₹1001 तुम्ही घेऊन जाऊ शकता.
स्ट्रॅकवर आहे जेसन, गोलंदाज आलेला आहे, तुम्हाला वाटतं प्रणय आलेला आहे गोलंदाज. याच गोलंदाजाने मला वाटतं अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी केलेलं आहे. तोच गोलंदाज आता आलेला आहे. 6 चेंडू आणि धाव. एक जबरदस्त चुरस आणि जबरदस्त रंगतदार सामना. तीन चौकार मला तर अजून 500 रुपये फजल टायगर्स यांच्याकडून आहेत. आणि पहिला चौकार आलेला आहे. दोन चौकार अजून मारायचे आहेत जेसन यांनी. 5 चेंडू पीटर आणि नुनीस 6 धावा. यांच्याकडून 2000 रुपये आहेत. फ्रँक बोर्जिस यांच्याकडून 1001 रुपये आहे. 1111 आहे, सॉरी. 5 चेंडू आणि 6 धावेची गरज. जेसन आहे स्ट्राईकवर, गोलंदाज आहे प्रणय. आता मला धावणीची संधी नाही. एसटी रक्षक इकडे चूक करताना दिसतोय. डेरिक यांना त्याने जीवनदान दिलेलं आहे. थोडीशी चूक केलेली आहे एसटी रक्षकाने. त्याचं भरपूर पनिशमेंट डेरिक त्यांना नक्कीच देतील. 4 चेंडू आणि 5 धावेची गरज. आणि मला वाटतं डाव्याच्या बाहेर चेंडू नक्कीच वाईड असेल. आणि येस, पंच सत्यम यांनी वाईट दिलेला आहे. जर का सामना तारोडी संघ जिंकला तर 3000 रुपये पीटर नुनीस हे देणार आहेत. ऑलरेडी त्यांनी दिलेले आहेत मला वाटतं इकडे. नो चेंडू म्हणजे 1+1 अशा. तरी सुद्धा मला वाटतं जेसन सुरेख फलंदाजी, त्यांनी प्रथमच एक सामना जिंकण्यासाठी एक संघासाठी फलंदाजी केली असावी. आणि बाद. तीन चेंडू आणि 2 धावेची गरज. वॅन्डम द यंगस्टर गेलेला आहे. एक जबरदस्त बॉडी लँग्वेज आणि जबरदस्त फिटनेस वॅन्डम यांचा आहे. आणि तोच वॅन्डम फलंदाजीसाठी गेलेला आहे. 3 चेंडू आणि 2 धावेची गरज. 3 चेंडूमध्ये 2 धावा जर का केल्या तर रुपये 3000चं पारितोषिक पीटर नुनीस यांच्याकडून तुम्हाला भेटणार आहे. आणि 1 धाव. आता मात्र फक्त 1 धावेची गरज. 2 चेंडू मध्ये 1 धावेची गरज. सुरेख सामना प्रेक्षकांना पाहायला भेटत आहे. बघायला भेटत आहे. 2 चेंडू आणि 1 धाव. 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. कंपल्सरी चेंज म्हणजे 1 धावी कंपल्सरी करावीच लागणार आहे तारोडी संघाला जर का सामना जिंकायचा असेल तर. बघूया प्रणय गोलंदाज आहे, कशा प्रकारे गोलंदाजी होताना दिसतोय. आणि धावणीची संधी आणि डिसिजन पेंडिंग आहे. थोडस वादविवाद करू नये, सर्वांनी कूल राहायचं आहे. आणि बाद. 1 चेंडू 1 धाव. जबरदस्त सामना आलेला आहे. 1 चेंडू 1 धाव. एक चेंडू एक धाव. वॅन्डम द मॅन. 3000 रुपये भेटणार आहेत जर का तारोडी संघ जिंकला. 3000 रुपये भेटणार आहे पीटर नुनीस यांच्याकडून. वॅन्डम द मॅन गोलंदाज आहे प्रणय. 1 चेंडू 1 धाव. एक जबरदस्त चुरशीचा सामना. आणि oh my god, what a match. What a match! Unbelievable! कोणीच विश्वास ठेवू शकत नाही. यावर. जबरदस्त सामना. हॅलो. तर याच्या नंतरचा सामना वेलंकनी बॉईज
एक जबरदस्त सामना. जेवढे मार्क्स धावगी संघाला द्यावे तेवढे कमीच. पण तुम्ही पीटर नुनीस यांची प्रार्थना बघू शकता. त्यांनी 3,000 रुपये दिलेले होते ते त्यांच्याकडे परत गेलेले आहेत. ओ माय गॉड. तरी धावगी संघाला